कोल्हापूरमधील शाहू स्मारक भवनात रविवारी सीटू प्रणीत कोल्हापूर जिल्हा आशा आणि गटप्रवर्तक संघटनेचं चौथं अधिवेशन आयोजित करण्यात आलंय। या अधिवेशनाचं उद्घाटन सीटूचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं। या उद्घाटन प्रसंगी बोलताना भरमा कांबळे यांनी आशा आणि गटप्रवर्तकांच्या समस्या मांडत आरोग्य विभागावर टीका केली। त्यांनी सांगितलं की जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात आशांकडून सक्तीची कामं करून घेतली जातात आणि त्यांच्या मानधनाशिवाय अतिरिक्त जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत। या अन्यायकारक धोरणाविरोधात सीटू लढा उभारणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। जिल्ह्यातील आशा आणि गटप्रवर्तकांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याचं ठरवून हे अधिवेशन सशक्त संघटनात्मक एकतेचं प्रतीक ठरलंय। आगामी काळात या आंदोलनाची दिशा राज्यभर जाणवणार असे संकेत या अधिवेशनातून मिळालेत। सेक्रेटरी उज्ज्वला पाटील यांनी गेल्या 3 वर्षातील संघटनात्मक अहवाल तर कोषाध्यक्ष संगीता पाटील यांनी आर्थिक हिशेब अधिवेशनात सादर केला। याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली। त्यानंतर 51 महिला आणि 4 पुरुष सदस्यांची नवीन जिल्हा कमिटी जाहीर करण्यात आली। गटप्रवर्तकांसाठी स्वतंत्र 25 महिला आणि 4 पुरुष सदस्यांची कमिटी स्थापन करण्यात आली। यावेळी शिवाजी मगदूम, चंद्रकांत यादव, सारिका पाटील, छाया काळे, विमल अत्तिगरे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केली।